दुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव आपली गाडी वगैरे घेऊन कामावर जायला निघालेला होता आणि तेव्हाच कामावर जायला निघालेला असतानाच त्याच्या गाडीमध्ये एक फाईल सापडलेली होती आणि जेव्हा तो ती फाईल बघतो ना तेव्हा मात्र त्याला संशय येतो आणि तो संशय एकदमच दाट झालेला असतो. त्यामध्ये काही सात्विक फॅशनचे बिल्स होते आणि त्या बिल्समध्ये सगळे काही पुरावे होते आणि हे राकेशने सगळे बिल्स तयार केलेले होते आणि हे बिल्स जेव्हा अर्णवच्या हातात लागतात तेव्हा अर्णव कामावर जायचं सोडून पुन्हा एकदा घरी जातो आणि त्याला आता या सगळ्याचा तपास घ्यायचा असतो की हे सगळं नेमकं कोणी आणि कधी केलं आहे ते. त्यामुळे अर्णव आपल्या रूममध्ये जाऊन ती फाईल व्यवस्थित चेक करत असतो. तेच आता तिकडे ना ईश्वरी आलेली असते. ईश्वरी अर्णवला म्हणते की हे काय अर्णव सर, तुम्ही काय करता इथे? पण तुम्ही तर कामावर जायला निघाला होतात ना. असं आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. तेच अर्णव तिला म्हणतो की हो, पण मी जात असताना ना मला अचानकपणे बघ ना ही फाईल सापडली आहे. आणि मग ती फाईल तो तिला दाखवू लागतो. त्या फाईलमध्येच सगळी बिलं असतात आणि ती बिलं बघून मात्र आता ईश्वरीलाही धक्का बसतो, ज्यामध्ये सगळी खोटी बिलं असतात जी राकेशने स्वतः तयार करून घेतलेली असतात. आणि ती बिलं बघितल्यानंतर ईश्वरी म्हणते की बापरे, हे सगळं खोटं आहे आणि यावरच्या या सह्या यासुद्धा सगळ्या फसव्या आहेत. मग आता हे सगळं कसं काय केलं असेल हाही विचार ना अर्णवच्या मनामध्ये येत असतो. त्यामध्ये सुशील कोल्हेचं सुद्धा नाव असतं. ईश्वरी विचारते की हा सुशील कोल्हे नेमका कोण आहे. त्यावर अर्णव म्हणतो की आपल्याच कंपनीत हा माणूस कामाला आहे. मग याचासुद्धा या सगळ्याशी संबंध आहे का? मग तेव्हाच ना अर्णवने लगेच शिर्केंना कॉल केलेला असतो आणि शिर्केला कॉल करूनच ना तो इन्फॉर्मेशन देतो आणि म्हणत असतो की लवकरात लवकर त्या सुशील कोल्हेला बोलवून घ्या कॅबिनमध्ये, मी येतो. इकडे मात्र आता मामीला समजत नसतं की काय करावं. अर्णवला ती फाईल सापडली असेल का? अर्णवला ती फाईल भेटल्यानंतर अर्णव काय करेल हे असे विचारणा मामीच्या डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात. त्यामुळेच ना जी आहे ती लगेचच अर्णवच्या रूमच्या दिशेने यायला निघालेली असते. ईश्वरी आता अर्णवला त्या पेपरवर असलेली सहीसुद्धा दाखवते, ज्यामध्ये सही खास करून असते ती म्हणजे या अंजलीची सुद्धा. म्हणजेच अंजलीच्या नावावरती हे लोन घेतलेलं होतं. अंजलीच्या नावावर हे लोन घेतलं आहे हे समजतं आणि तेव्हाच ना इकडे अर्णव म्हणत असतो की म्हणजे 50 कोटीचं लोन याने ताईच्या नावावर घेतलं आहे. ताईला हा फसवायला निघाला होता. किती नालायक माणूस असेल हा. मग आता अर्णवला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याचा खरा मास्टरमाइंड तर शोधून काढायचा होता. कारण ईश्वरीच्या म्हणण्यानुसार हे सगळं काही एकटा हा करणं शक्यच नाही आहे. याच्यामध्ये त्याला साथ द्यायला कोणी ना कोणीतरी आहेच, हेही आता बरोबर ईश्वरीला कळत होतं आणि त्यामुळेच ना ईश्वरी पूर्ण तयारीनिशी असते. तेच दुसरीकडे वल्लरी या दोघांचं बोलणं ऐकत असते. वल्लरी म्हणत असते की सगळ्या काही जर गोष्टी कळल्या तर काय होईल, पण मी सांगू का, म्हणजे ज्या स्पीडने काम चालू आहे ना अर्णवचं या राकेशला एक्सपोज करायचं, त्यावर ना मला तर असं वाटतंय की आता सगळं काही खरं मी सांगूनच टाकावं. नाहीतर मी जर बोलले नाही ना तर मीही यात अडकू शकते, असाही वल्लरी विचार करते. मग नंतर ती एका पॉईंटला विचार करते की मी पळून जाऊ का. नंतर ती स्वतःला सावरते. ती म्हणते की नको, पळून जाऊन उपयोग नाही, या लोकांना संशय येईल. पण दुसरीकडे अर्णव हा टेन्शनमध्ये असतो. त्यावर ईश्वरी त्याला आधार देत असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, प्लीज तुम्ही शांत व्हा. मला कळतंय तुम्हाला खूप जास्त टेन्शन आलं आहे, पण ह्याच्यावर आपण मार्ग काढूया. पण तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. आज ताईंचा वाढदिवस आहे. आजच्या ताईंच्या वाढदिवसाच्या दिवशीच ना मला असं वाटतं की हे सगळं प्रकरण आपण ओपन करूया. त्यावर अर्णव म्हणतो, पण ताईच्या वाढदिवसाच्या दिवशी तुला योग्य वाटतंय का हे? ईश्वरी म्हणत असते की मला माहिती आहे ताईंचा सुरुवातीला आपल्यावर विश्वास बसणार नाही, पण ताईंच्या वाढदिवसाच्या दिवशी ताईंचं आयुष्य आपण सुखकर तरी बनवूया. ताईंच्या आयुष्यातला हा भयानक माणूस ताईंच्या आयुष्यातून काढून टाकूया. कारण या माणसामुळे ताईचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं आहे आणि आता योग्य वेळ आलेली आहे ताईंना सावरायची. त्यामुळे आपण
आजचा हा दिवस करेक्ट समजूया आणि ताईंसाठी हाच दिवस बेस्ट राहील या माणसाला ताईंच्या आयुष्यातून काढण्यासाठी. त्यामुळे आजच त्याचं खरं खोटं करूया. आपल्या हातात पुरावेसुद्धा आहेत. आता ताई आपल्यावर रागवतील, पण जेव्हा त्यांना सगळं सत्य समजेल ना, तेव्हा उलट ताई आपलं कौतुकच करतील. असंही आता ईश्वरी अर्णवला बोलून थोडं का होईना धीर देत असते. मग अर्णवही म्हणत असतो की तू बरोबर बोलतेस ईश्वरी, मी नक्कीच यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतो. बघूया काही गोष्टी कळतायत का, काही गोष्टी सापडतायत का, पण मी आता या सगळ्याचा शोध घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. असंही आता अर्णव ईश्वरीला सांगू लागतो. ईश्वरीला सुद्धा आता अर्णवचं म्हणणं पटतं. अर्णवचं म्हणणं पटल्यानंतर अर्णव जो आहे तो आता तिकडे गेलेला असतो, जिकडे या डॉक्टरला ठेवलेलं असतं. त्या डॉक्टरला तो बेदम मारत असतो आणि डॉक्टरकडनं सगळ्या काही गोष्टी कबूल करण्याचं बघत असतो. पण त्याच वेळेला ना जो डॉक्टर आहे तो मात्र म्हणत असतो की खरंच सांगतोय, मला त्याचे सगळ्या काही गोष्टी नाही माहिती. जेवढ्या गोष्टी मला माहिती आहेत तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ना, प्लीज प्लीज मला सोडा. पण अर्णवने त्याला पूर्ण काळनिळं करून टाकलेलं असतं. तेवढ्यातच त्याच्या फोनवर आता राकेशचा कॉल आलेला असतो. त्याचा फोन आलाय, गुपचूपपणे उचलायचं आणि आमचं नाव बोललास ना तर लक्षात ठेव, असंही आता अर्णव बोलतो. अर्णवने धमकावल्याबरोबर आता तो डॉक्टर जो आहे तो राकेशचा फोन उचलतो. राकेशला आता तो म्हणत असतो की काय रे, आहेस का जिवंत, का लोकांनी तुला पार मारून टाकलं. त्यावर आता नाही बोला ना, माझे पैसे कधी देतोयस तू, मला तर ना अक्षरशः वैताग आलाय, अरे मला सगळीकडनं जगणं मुश्किल झालंय, असंही तो डॉक्टर आता बोलत असतो. तेच आता अर्णव त्याला म्हणत असतो की बोल बोल, शांत राहू नकोस. मग तेव्हाच ना अर्णवच्या समोरच तो माणसाला म्हणजेच राकेशला विचारतो की तुम्हाला पैसे कधी देतोयस. त्यावर राकेश त्याला सांगतो की तुला पैसे देतोय मी, तुझ्या 5 करोडचा बंदोबस्त झालेला आहे, पैसे येऊन घेऊन जा. आणि त्याने ॲड्रेसही दिलेला असतो आणि त्या ॲड्रेस कळल्याबरोबर आता फोन इथे त्या डॉक्टरने कट केलेला असतो. त्यानंतर आता अर्णव त्याला सांगतो की ज्या ॲड्रेसवर त्याने बोलवलं आहे ना त्या ॲड्रेसवर जायचं, तोंड बंद ठेवायचं आणि तिथे आमचा जराही उल्लेख करायचा नाही एवढं लक्षात ठेवायचं. असंही आता अर्णव त्याला धमकी देत बोलू लागतो. आता अर्णवने एवढी मोठी धमकी दिल्या म्हटल्यावर ऐकावं तर त्याला लागणार होतं. इकडे आता अंजली म्हणत असते की हे सगळं काय आहे. ईश्वरी म्हणते की ताई हे खास तुमच्यासाठी आहे, पण कशाला, राहू दे होतं ना. अरे मला अर्णवने जे सरप्राईज दिलं तेच माझ्यासाठी खूप आहे. का का हे सरप्राईज नाही आवडते का तुम्हाला. ताई आम्ही तुमच्यासाठी काहीतरी मस्त अरेंज करतोय, प्लीज ना, नाही म्हणू नका ना, आम्हाला करू दे, असंही आता ते म्हणत असते. मग ताईला आता आजीही समजवतात आणि म्हणतात की अगं पोरींना जर काही करावंच वाटत असेल तर करू दे ना, कशाला उगाच त्यांना हे करतेस. असंही बोलून आता कसं का होईना सावरून घेतलं जात असतं. आता दारावर 2 जण येतात. दारावर 2ही जण आल्यावर मामा विचारतो की कोण तुम्ही. तेव्हा मामांना ते सांगतात की आम्ही ना फायर सेफ्टीचं इन्फेक्शन करायला आलो होतो, म्हणजे आजूबाजूला केलं आहे, आता तुमच्याकडेही आलो, असंही आता म्हटलं जातं. अच्छा म्हणून आलात का तुम्ही, हां बोला, आता तुम्हाला काय काय करायचं आहे बोलू शकता तुम्ही. मग तेव्हाच ना हो सांगतो. खरं तर ना आम्हाला सगळ्या काही गोष्टी बघायच्यात, म्हणजे पाईपलाईन, गॅस पाईपलाईन ठीक आहे का, परत तुमच्या बेडरूममध्ये काही गोष्टी तर वेगळ्या आहेत का, हेही चेक करायचे. मग मामा म्हणतात की ठीक आहे मी दाखवतो. आणि मग तेव्हाच ना मामा जे आहेत ते आता दाखवू लागतात. मग ईश्वरीला सोबत घेऊन जातात, कारण आतमध्ये किचनमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ईश्वरीला जास्त माहीत आहेत, म्हणून तो आता ईश्वरीलाही ते घेऊन जातात. तर दुसरीकडे आता जेव्हा त्या डॉक्टरला तिकडनं घेऊन गेलं जात असतं त्या लोकेशनला, तेव्हाच ना आता फोन आलेला असतो इथे असणाऱ्या या तारालासुद्धा, आणि ताराही फोन रिसीव करते. तारा जेव्हा कॉल रिसीव करते तेव्हा ताराला राकेश म्हणत असतो की मला मलेशियाला जायचं आहे, त्यासाठी मला जे जे काही बॅग्स लागणार आहेत त्या तुम्हाला आणून दे, असंही तो आता म्हणतो. तेव्हाच ती म्हणत असते की सर कुठे यायचं आहे, मला लोकेशन तर सांगा. मग तेव्हाच ना तो लोकेशन सांगतो. ते लोकेशन सेम असतं जे लोकेशन ज्या डॉक्टरलासुद्धा दिलेलं असतं, त्या गोडाऊनचं तेच सेम लोकेशन ते असतं. आणि त्यामुळेच ना
आता तारा फोन ठेवल्यानंतर बोलते की हे सेम लोकेशन आहे. अर्णव म्हणतो या सेम लोकेशनला बोलवले याचा अर्थ त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत आहे, पण नक्की काय हे तर आपल्याला शोधून काढायलाच हवं असाही विचार ना आता तो करत असतो. तर तारा घाबरलेली असते, पण अर्णव तिला म्हणत असतो की घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, बघतो मी काय होतंय ते, असंही बोलून ना आता तो तिला सावरून घेत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की डॉक्टरला धमकी दिलेली असते, तर सांगितलेलं असतं की लक्षात ठेव, जर तोंडातनं एकही शब्द जर काढलास, तर तोंडातनं जर शब्द काढलास तर आमच्यापेक्षा वाईट माणूस कोणीही नसेल, हेही त्याला सांगितलेलं असतं. ते किचनमध्ये झाल्यानंतर ईश्वरी आणि मामा जे आहेत ते त्या दोघांनाही घेऊन अंजलीच्या रूममध्ये येतात आणि ते सगळं इन्स्पेक्शन करत असतात की कुठे काय आहे. तेच आता तोपर्यंत त्यांचं बोलणं सुरू असतं मामाचं आणि ईश्वरीचं. मामा ईश्वरीला म्हणतात की तुम्ही जे काही शोधून काढले ते बरोबर तेच आहे का, म्हणजे तुम्हाला जे मिळालेत पुरावे त्याच्याने आज खरंच त्याचा खुलासा होणार आहे का. तर ईश्वरी म्हणते की हो मामा, आम्ही सगळ्या काही गोष्टींचा खुलासा करून घेतलेला आहे, तुम्ही काळजी करू नका, या सगळ्या काही गोष्टी तशाच होणार आहेत बघा. नाहीतर मी तुम्हाला म्हटलं नसतं का, आता तो काही वाचत नसतो बघा, सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होत आहेत, असंही आता ईश्वरी सांगू लागते. आणि जेव्हा ईश्वरी या सगळ्या गोष्टी मामांना सांगत असते तेव्हा मामाही म्हणत असतात की बरं झालं एकंदरीत ना तुम्ही दोघांनी या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या, नाहीतर काय घडलं असतं ना याचा विचारही करवत नाही आहे, असंही आता मामा जो आहे तो बोलत असतो. तेवढ्यातच ना अंजलीच्या रूममध्ये 2 सिलेंडर सापडतात जे की कार्बन मोनॉक्साईडचे असतात, जो की एक विषारी धातू आहे. विषारू वायू असल्यामुळेच आता त्या वायूला जर कोणी स्प्रेड केलं तर त्या वायूमुळे समोरच्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. याही गोष्टी आता सांगितलेल्या असतात. हे सगळं घरात ठेवणं खूपच डिफिकल्ट आहे, असं ठेवत जाऊ नका, असंही आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि मामाला कळत नसतं की हे कोणी आणून ठेवलं आहे, पण त्यांना ना राकेशवर तर डाऊट येत असतो. तेच आता सांगितलं जातं की बघा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत तशा एकदम सोप्या नाही आहेत, खरंच याचे परिणाम खूप विचित्र होतील, मी आताच्या आता ह्यांना डिस्ट्रॉय करतो, आणि असं बोलून ते घेऊन जातात. पण जेव्हा ते घेऊन जातात ना तेव्हा इथे ईश्वरी आणि मामा हे दोघंही जण एकमेकांकडे बघत असतात. आणि तेव्हाच ना मामा आणि ईश्वरी डिस्कस करतात की म्हणजे याचा काहीतरी मोठा प्लॅन आहे, हा दिसतो तसा नाही आहे, नक्कीच काहीतरी गडबड होती, या वायूने सुद्धा तो आपलं काहीतरी नुकसान करणार होता. याही गोष्टी कुठेतरी आता ईश्वरीला कळत होत्या. तर दुसरीकडे मात्र आता राकेशने गोडाऊनमध्ये बराच माल ठेवलेला असतो, तो सगळा माल ना त्याने आता पूर्णपणे सगळा विस्कटून लावायला लावलेला असतो. त्या माणसांना, जी माणसं त्याने आय विटनेस म्हणून वापरलेली असतात तीच माणसं त्याच्यासोबत असतात. आणि तेव्हाच त्यांना सांगतो की तो सगळं हे करा, आणि त्यांना पैसेही देतो. पैसे दिल्यानंतर तो म्हणतो की बघा, हे पैसे घ्या आणि आपलं काम झालं पाहिजे, असंही आता सांगितलं जातं. मग आता ती लोकंही खुश असतात आणि तो सगळा माल आता ती लोक जाळून टाकणार असतात. या सगळ्यामध्ये आता खरं तर ना राकेश जो आहे तो खुश असतो, कारण राकेशकडे आता पैसे मजबूत असतात. 50 करोडचं लोन जे सँक्शन झालेलं असतं, आणि त्यामुळे त्याने तर आता त्या माणसांना कामाला लावलेलं असतं. सात्विक फॅशनचा जो काही घोळ करून ठेवला होता त्याने आतापर्यंत, तो सगळा घोळ ना त्याला आता पूर्णपणे वाळवून टाकायचा होता, आणि त्याच्यासाठीच हे करत होता. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे एक मोठी अशी जबराट अशी एक गोष्ट होती, ती म्हणजे आता त्याच्या हातात होती. आणि ही सगळी गोष्ट तो आता स्वतःजवळ ठेवणार होता. आणि त्या सगळ्यामुळेच त्याला ना आता जो काही अनुभव मिळत होता तो छान असा त्याला वाटत होता. आणि त्यामुळेच ना आता तो खूप जास्त खुश होता. तो म्हणत असतो की बरं झालं, मला जे हवं होतं ते मला करता आलं, आणि त्यामुळेच तो फायनली खूप जास्त खुश होता. आणि तेव्हाच तो आता म्हणत असतो की बघा, आता एक एक करून त्या बॉक्समधनं तो वस्तू काढतो. ज्या आतापर्यंत मुलीला त्याने फसवलं आहे त्यांचं एक एक नाव घेत बोलतो, लता, लता ही तुझी बांगडी होती, माझं तुझ्यावर प्रेम होतं ते फक्त आणि फक्त एक नाटक होतं,
पण तू तर माझ्यावर मनापासून प्रेम करायची, पण माझं नव्हतं ना गं तुझ्यावर प्रेम, काय करणार. आणि त्याचसोबत तो आता दुसरा एक कपडा बाहेर काढतो जी की साडीचा असतो. तो म्हणत असतो की तुला तर माझ्यासोबत लग्न करायचं होतं, पण मी तुझ्यासोबत लग्न केलं नाही, पण तुला मात्र पुरतं वापरून घेतलं. असंही काहीसं तो आता बोलू लागतो. तेव्हाच ना तो आता अजून काही बऱ्याच गोष्टी एक एक असतात त्या बाहेर काढतो आणि त्यामध्ये तो एकेकींची नावं घेत असतो. ज्या ज्या मुलींना आतापर्यंत हजारो मुलींना त्यांनी फसवलं आहे, त्या सगळ्यांची नावं घेऊन तो आता ते एक एक सामान बाहेर काढतो आणि ते एक एक सामान बाहेर काढून तो आता दाखवू लागतो. आणि तेव्हाच ना मध्ये एक मंगळसूत्रसुद्धा असतं जे की ते शलाकाचं असतं. शलाकाचं मंगळसूत्र जेव्हा तो बाहेर काढतो तेव्हा म्हणतो की शलाका, तू पण माझ्यावर प्रेम करायचीस, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचीस, पण तो विश्वास कुठेतरी कमी पडला गं. म्हणजे बघ, मला तुझ्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नव्हता, पण तुझा जो काही वापर करून घेतला तो भयंकर होता. तेव्हा तुला मी समजावत होतो की या सगळ्या गोष्टी नको बोलूस, पण तुला ते सगळं काही त्या ईश्वरीला सांगायचं होतं, म्हणूनच माझा नाईलाज झाला. तुला संपवावं लागलं आणि तुला संपवल्यानंतर त्या बॅगेत भरून तुझे तुकडे तुकडे करून तुला फेकून दिलं. आणि हेच तर माझ्यासाठी हवं होतं आणि हेच मला करायचं होतं, ते मी साध्य केलं. दुसरीकडे माझी इंदोरी जिलेबी ही सुद्धा माझी होणार होती, पत्रिकाही छापली होती, पण सगळं काही वाया गेलं त्या अर्णवमुळे. पण त्या अर्णवला ना तर मी सोडणार नाही आहे, असंही आता तो म्हणत असतो. आणि तेव्हाच ना तुझ्यावर जो चान्स मारायचा राहिला, पण मी, तुला असं वाटतं का असाच सोडून देईन तो चान्स? नाही, मी तर त्याचा पुरेपूर वापर करणार. म्हणजे मला ज्या ज्या काही गोष्टी हव्या आहेत ना त्या गोष्टी मी आज रात्री मिळवणार. आज सगळं घबाड घेऊन जेव्हा मी बाहेर जाणार ना तेव्हाच तर खरी मजा येणार, असंही तो आता म्हणत असतो. तर तेव्हा इकडे तो हसत असतो आणि त्याच्या हातामध्ये ती फाईल असते आणि तो आता एक एक गोष्टी बोलत असतो. पत्रिका हातातना बाजूला ठेवतो आणि तो आता असतो की इंदोरी जिलेबी, आज आज तर तू फक्त माझी होणार आहेस. माझ्याशिवाय मी तुला दुसरं कोणाचंही होऊ देणार नाही, कारण तूच शेवटची राहिली होतीस. आणि तुला काय वाटलं की मी तुला असंच सोडेन? तर तेवढ्यातच ना त्याला समोरून येणारा तो डॉक्टर दिसतो. डॉक्टरला तर आधीच अर्णवने चांगलाच फोडलेला असतो आणि त्यामुळेच ना तो हळूहळू येत असतो. त्याच्या चेहऱ्यावर सगळीकडे लागलेलं असतं. तेच आता राकेश त्याला बघतो आणि राकेश त्याला म्हणतो की काय रे, तुझ्या पेशंटने तुला मारलं वगैरे की काय? तर दुसरीकडे मात्र आता मामा आणि ईश्वरी बोलत असतात. तर मामा आता बोलतात की बघितलंस का, त्याने रूममध्ये कार्बन मोनॉक्साईड ठेवला होता, याचा अर्थ तो आपल्या जीवावर सुद्धा उठणार होता. पण बरं झालं, पण तू या गोष्टी अर्णवच्या कानावर टाकल्यास का? नाही ना. अर्णव सरांना केव्हाची कॉल करते, पण अर्णव सरांना कॉलही लागत नाही आहे. काय करावं ना मला स्वतःला सुचत नाही आहे. अर्णवच्या कानावर ही गोष्ट टाकायला हवी होती, असंही आता म्हटलं जात असतं. तर तेव्हाच ना इथे मी प्रयत्न करते पण त्यांचा फोन लागत नाही आहे, असंही आता ईश्वरी बोलत असते. तर दुसरीकडे अर्णव त्या तिथे गेलेला असतो, म्हणून अर्णवने आपला मोबाईल बंद ठेवलेला असतो. पण त्यातच इकडे ईश्वरी ना पूर्ण तयारीनिशी असते, कारण ईश्वरीला माहिती असतं की ऑलरेडी तिने या राकेशला त्या दिवशी पाहिलेलं होतं. म्हणजेच हा राकेश ना त्या दिवशी जेव्हा गेला होता तेव्हा तिने त्याला मागून येताना पाहिलं होतं आणि त्याच्या हातात ते कार्बन डायमोनॉक्साईडचे बॉक्स होते. आणि तेव्हा तिने विचारलंसुद्धा होतं, तेव्हा त्याने खोटं तिला सांगितलं होतं की तिथे काही जाळायचं होतं आणि म्हणूनच मी ह्याला घेऊन गेलो होतो, कारण मला असं वाटलं की आग वगैरे लागली तर, म्हणूनच मी हे घेऊन गेलो होतो, असं खोटं त्याने सांगितलेलं होतं. आणि हे आता समजलेलं होतं. तर तेव्हाच ना ईश्वरीला डाऊट आला होता, पण तरीसुद्धा ईश्वरी या सगळ्या गोष्टी इग्नोर करत होती. तेच आता दुसरीकडे ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करते. अर्णव त्या लोकेशनला पोचलेला असतो, बाहेर थांबलेला असतो. त्या डॉक्टरला आधीच
सगळ्या काही गोष्टी सांगून ठेवलेल्या असतात की जर आतमध्ये जाऊन काही बोललास तर आमच्यापेक्षा वाईट कोणी नसेल. त्यामुळे तो डॉक्टरही आता शांत असतो आणि ज्या गोडाऊनच्या दिशेला बोलवले त्या दिशेने आता जाऊ लागतो. तेव्हाच ना राकेश एकटाच आतमध्ये हसत उभा असतो. राकेशला त्या डॉक्टरकडे बघून मेन हसू येत असतं, कारण त्या डॉक्टरची हालत खूप जास्त बेकार होती. त्याच्या तोंडाला वगैरे सगळीकडे लागलेलं होतं आणि तेव्हाच तो त्याला विचारतो की तुझी ही अवस्था कोणी केली आहे? तेव्हा ही माझी अवस्था ना या माणसांनी केली. तुझ्यामुळे मी या सगळ्यात फसलो आहे. मी कधीच या सगळ्यातना बाहेर पडलो असतो, पण तुझ्यामुळे माणसांकडनं ऐकून घ्यावं लागतं आहे आणि त्याच माणसाने माझी ही अवस्था केली आहे. अरे अरे हो, मग आता त्या माणसांच्या तोंडावर हे पैसे फेकून मार, मग बघ तुझ्या सगळ्या काही गोष्टी मनाप्रमाणे होतील. मग आता त्याच्या 5 करोड जे त्यांनी मागितलेले असतात ते 5 करोड त्याला दिले जातात आणि जेव्हा त्याला ते 5 करोड दिले जातात ना, तेव्हा मात्र आता तो खूपच जास्त खुश होतो. मग तेव्हा राकेश त्याला म्हणतो की आतापर्यंतचा आपला व्यवहार इथेच संपला. इथून पुढे तुझा माझा संबंध नसेल. तुझा जो काही संबंध होता तो आज मी संपवला. त्यामुळे आता पुन्हा मला काही विचारायला यायचं नाही. तुझे हे 5 करोड घ्यायचे आणि निघायचं, असंही राकेश आता त्याला बोलतो. मग राकेशलाही तो म्हणतो की थँक्यू, मला तुम्ही एवढे पैसे दिले, बरं झालं. नाहीतर मला टेन्शन होतं की माझं काय होईल त्याचं. पण तुमच्यामुळे आता मी मोठ्या संकटातून वाचलेलो आहे. राकेशला मात्र त्या डॉक्टरकडे बघून हसू येत असतं, कारण त्या डॉक्टरची बेकार अवस्था झालेली असते. आता मलेशियाच्या बायकांना फसवण्यासाठी राकेश जो आहे तो मलेशियाला जायला निघणार होता. म्हणूनच तर त्याचं प्लॅनिंग होतं. आतापर्यंत इंडियाच्या बायकांना सगळ्यांना आपलंसं केलं, पण इंडियाच्या बायकांची सर मलेशियाच्या बायकांमध्ये नसेल असंही काहीसं तो एकटाच बडबडत असतो. तेच आता त्या डॉक्टरला सांगतो की बघ, आता तुझा आणि माझा हिशोब क्लिअर झाला आहे. त्यामुळे ह्यानंतर आपले काही संबंध नसतील. जे काही संबंध होते ते संपले. तुला मी सगळं काही देऊन टाकले, असंही आता सांगण्यात येतं. आणि तेव्हाच तो डॉक्टरही शांत राहतो. त्याला ते आता पैसे तिथून घेऊन जाण्यावाचून दुसरा पर्याय नसतो आणि त्यामुळेच तो पैशांची बॅग उचलतो आणि त्यानंतर तो तिकडनं जायला निघतो. त्याच वेळेला अर्णव, त्याचसोबत ही तारा, त्याबरोबर शिर्के हे सगळेजण बाहेर असतात आणि तेव्हाच तो पैसे सगळ्या बॅगेतले आहेत का नीट हेही बघत असतो, कारण त्या डॉक्टरला अर्णवला जाऊन बाहेर उत्तर द्यायची आहेत ना. आता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याला द्यायची, त्यामुळे पैसे मोजून घेणंसुद्धा काम आहे आणि त्यामुळेच तो पैसे वगैरे व्यवस्थित मोजत असतो. आणि राकेशकडे आता 50 करोड आल्यामुळे तो आता इकडे तिकडे त्याने जे जे काही काम केलेलं असतं त्या सगळ्यांना पैसे देऊन मिटवून घेतो. पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की तो नवीन प्रोमो दाखवला आहे. सगळीजणं फोटो सेल्फीज काढतात आणि तेवढ्यातच सगळा धूर पूर्ण घरात होतो आहे आणि हे सगळं काही राकेशने केले. पण हा धूर ना ऑलरेडी जो वापरला आहे त्याने त्याला असं वाटतं की हा कार्बन मोनॉक्साईड आहे, जेणेकरून ह्या लोक मरतील, यांच्यावर परिणाम होईल, ह्याच्यावर काहीतरी वेगळा परिणाम होतील आणि त्यामुळे त्यांनी केले का आता त्याला ईश्वरीवर चान्स मारायचं आहे. पण त्याचं हे जे काही ठरवलेलं स्वप्न होतं ते ईश्वरीने एका झटक्यात उद्ध्वस्त केले आणि ईश्वरीच्या जवळ जेव्हा तो ईश्वरीला स्पर्श करायला जातो तेव्हा ईश्वरी खटकन डोळे उघडते. ईश्वरीसोबत सगळीच जण आणि त्या राकेशची आता सगळीजणं धुलाई करतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला काय नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार, त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. तेव्हाच रोजचे अपडेट्स पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.